सत्ता येते सत्ता जाते पण हा देश राहिला पाहिजे. मोदी शहांच्या भाजपमध्ये वाजपेयींच्या काळातल्या तत्वांची आठवण कोणाला तरी होतीये हे बघून खरं तर कुठल्याही भाजप कार्यकर्त्याचा ऊर अगदी भरून येईल. गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चिखल झालेला आहे त्यात पहिल्यांदाच कुणीतरी म्हणताना दिसलं की आरोप झालेली व्यक्ती आपल्यासोबत नको आणि कदाचित हे बघून सामान्य माणसाचे सुद्धा डोळे भरून येतील. महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्या लोकांच्या मागे ईडी धावत होती त्या प्रताप सरनाईक, भावना गवळी यांना घेऊन आधी एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सरकार बनवलं. मग नंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुद्धा सोबत घ्यायची गरज भाजपला वाटली. तिथेही अशी भरमसाठ उदाहरणं आहेत. म्हणजे अजितदादा गटाच्या 9 मंत्र्यांनी भाजपसोबत सरकारमध्ये शपथ घेतली आणि त्यांच्यासोबतच्या 5 मंत्र्यांवरती तरी किमान असे आरोप होते. अजित पवारांवर स्वतः सिंचन घोटाळ्याचे आरोप, हसन मुश्रीफ यांच्या मागे ईडी, छगन भुजबळ मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये 2 वर्ष जेलमध्ये जाऊन आलेले होते. प्रफुल्ल पटेल यांच्यावरतीही आरोप होते. पण राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक हे काल विधानसभेमध्ये अजितदादा गटासोबतच्या ठिकाणावर जाऊन बसले आणि त्यानंतर मात्र भाजपनं आपला नैतिक बाणा दाखवला. हे केवळ नवाब मलिक यांच्या बाबतीतच का होत आहे, त्याच्या पाठीमागं काय कारण आहेत आणि ही भांडणं म्हणजे महायुतीमध्ये मिठाचा खडा आहेत की त्यांची आपसात ठरलेली स्ट्रॅटेजी, हे आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. कारण त्या संदर्भात खूप चर्चा होताना दिसत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की काल नेमकं काय घडलं. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि नवाब मलिक सध्या जामिनावरती आहेत. एक आमदार म्हणून ते काल अधिवेशनामध्ये गेले. सभागृहाच्या बाहेर अगदी अनिल देशमुखांसोबत त्यांचा एक एकत्रित फोटो काढला गेला, त्याची पण खूप चर्चा झाली. पण नंतर जेव्हा ते सभागृहामध्ये बसले तेव्हा ते अजित पवार गटासोबत आहेत हे स्पष्टपणे दिसलं किंवा त्यांनी पण ते दाखवून दिलं. आणि त्याच्यानंतर विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. ज्या लोकांच्यावरती तुम्ही अगदी देशद्रोहाचे आरोप करत होतात त्यांच्यासोबत आज तुम्ही मांडीला मांडी लावून कसे, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विधान परिषदेमध्येच देवेंद्र फडणवीस यांनी त्याला एक उत्तर दिलं. पण उत्तर देताना त्यांची लाईन ही होती की मुळामध्ये तुम्हाला हे विचारण्याचा अधिकार नाहीये, त्या लोकांना हा अधिकार नाहीये ज्यांनी एवढे गंभीर आरोप असून, देशद्रोहाचे आरोप असून सुद्धा त्यांचा राजीनामा घेतलेला नाहीये. आता असं वाटलं होतं की कदाचित हीच आणि एवढीच भाजपची लाईन आहे. एवढं सांगून म्हणजे महाविकास आघाडी सरकारकडे पुन्हा, उद्धव ठाकरेंच्याकडे पुन्हा बोट दाखवून हा प्रश्न जो आहे तो थांबेल आणि नवाब मलिक या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवारांच्या सोबत दिसत राहतील. कायदेशीरदृष्ट्या जी लढाईमध्ये त्यांना एकेका आमदाराची गरज आहे ती होत राहील. पण असं झालं नाही. सभागृहामधलं हे उत्तर होतं. त्याच्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये, 2 ते 3 तासामध्ये नंतर एक जाहीर पत्र येतं आणि ते पत्र असतं देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलेलं आणि त्या पत्रातून जाहीरपणे हा विरोध जो आहे तो व्यक्त होतो. खरं तर राज्याचे एक उपमुख्यमंत्री दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याला पत्र लिहितायत आणि आपली भूमिका जाहीरपणे कळवतायत. दोघेही एकाच शहरामध्ये, दोघेही नागपूरमध्ये, कदाचित त्यावेळी एकाच इमारतीमध्ये असतील. मग ही गोष्ट त्यांना एकमेकांच्या कानात किंवा खासगीमध्ये न सांगता जाहीर करण्याची गरज नेमकी का वाटली असावी. काल राष्ट्रवादीकडनं सुद्धा म्हणजे अजित पवारांच्या गटाकडनं हा प्रश्न उपस्थित केला. पण एक नक्की आहे की जर आरोप जाहीरपणे होत आहेत, नवाब मलिक यांच्या दिसण्यामुळं जर थेट भाजपवरती सभागृहामध्ये असे आरोप होत आहेत आणि त्यांना हे फेस करावं लागणार असेल तर कदाचित त्यांना या सगळ्याची उत्तरं जाहीरपणेच पुन्हा द्यावी असं वाटलं असेल, त्याची गरज वाटली असणार. आणि त्यामुळं अगदी अजित पवार त्याच ठिकाणी उपस्थित असून सुद्धा भाजपनं किंवा देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर एक पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली. आणि त्याच्यामध्ये मग हे सांगितलं की जोपर्यंत त्यांच्या म्हणजे जेव्हा त्यांच्यावरचे आरोप म्हणजे ते निर्दोष आहेत हे सिद्ध होतील त्याच्यानंतर जर ते तुमच्यासोबत आले तर आमची हरकत नाहीये. आता जर जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत व्यक्ती दोषी किंवा निर्दोष हे ठरत नाही, तर मग आत्ताच म्हणजे केस चालू असतानाच ते त्यांच्यावरती देशद्रोहाचे आरोप होत झाले तरी त्यांना देशद्रोही म्हणणं हे योग्य आहे का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि अशाच पद्धतीचे आरोप इतर मंत्र्यांवरती पण झालेले आहेत. मग त्यांच्या बाबतीत पूर्णपणे निकाल येण्याची वाट भाजपनं बघितली नाही का,
हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे. पण काल अजित पवार गटाला राष्ट्रवादीच्या या संपूर्ण लढाईमध्ये जेव्हा एक एक आमदाराची गरज आहे तेव्हा नवाब मलिक आपल्या सोबत असणं हे खरं तर फायद्याचं असणारच. म्हणजे पक्षाच्या एकूण सगळ्या त्या लढाईमध्ये जरी नवाब मलिक यांचं ॲफिडेव्हिट सादर झालेलं नसलं किंवा ते झालंय की नाही याची आपल्याला जाहीरपणे माहिती नाहीये, पण अजित पवार गटाच्या नेत्यांनी अनेकदा हा दावा केलेला आहे. संख्याबळाच्या बाबतीत 43 आमदार आपल्या बाजूने आहेत हा दावा त्यांनी वारंवार केलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांना नवाब मलिकांची गरज जी आहे ती आपल्या बाजूने असणार. नाहीतर मग सरकार तर ऑलरेडी बनलेलं आहे, सगळं काही सुरळीत चालू आहे, एकमेकांच्यावरती आरोप प्रत्यारोप करून मग केवळ नवाब मलिक यांच्या एका आमदारकीमुळे महायुतीमध्ये एवढा बवाल किंवा एवढा वाद निर्माण करण्याचं कारण काय, हा त्याच्यातला एक पहिला प्रश्न आहे. नवाब मलिक हे सध्या जामिनावरती आहेत आणि त्यांना जामीन कसा मिळाला याचे सुद्धा काही इनसाइड डिटेल्स आपण लक्षात घेतले पाहिजे. नवाब मलिकांना जामीन मिळाला 11 ऑगस्टला. 2 जुलैला अजित पवार भाजपसोबत गेले त्याच्यानंतर महिनाभरात आणि तो जामीन मिळताना ईडीनं त्यांच्या जामिनाला विरोध केला नाही. जो जामीन त्यांना मिळालेला आहे तो मेडिकल ग्राउंडवरती मिळालेला आहे. कोर्टानं ऑर्डरमध्ये हे स्पष्ट पण केलं की हा जामीन आम्ही तुम्हाला मेरिटवरती देत नाही आहोत, केवळ मेडिकल ग्राउंडवरती. सुरुवातीला 2 महिने आणि नंतर 3 महिन्यांचं एक्सटेन्शन त्यांना मिळालंय. ही मुदत 11 जानेवारीला संपणार आहे. आता या सगळ्या वादानंतर नवाब मलिक यांचा जामीन कायम राहतो, त्यांच्या अडचणी वाढतात की काय होतं हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. मुळामध्ये इतर आता म्हणजे शिवसेनेच्या लोकांनी, अंबादास दानवेंनी पण आता एक पत्र लिहिलेलं आहे आणि सांगितलंय की जर या संपूर्ण प्रकरणामध्ये नवाब मलिक यांच्यावरती जे गंभीर आरोप आहेत, अंडरवर्ल्डच्या लोकांशी संबंध असल्याचा जो आरोप आहे, तशाच पद्धतीचे आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावरती पण झालेले होते. मग ते तुम्हाला चालतात आणि नवाब मलिक का नाही चालत, हा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला गेलेला आहे. आता या सगळ्या प्रश्नाकडे आपण येण्याच्या आधी मुळामध्ये या सगळ्याची सुरुवात कधी झाली हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. नवाब मलिक ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 मध्ये जेव्हा ते क्रूजचं ड्रग रॅकेटचं प्रकरण जे घडलेलं होतं कथित, त्याच्यामध्ये समीर वानखेडे हे कशा पद्धतीनं सगळी चुकीची कारवाई करतायत आणि त्यांचे काही इनर मोटिव्ज आहेत हे दाखवण्यासाठी नवाब मलिक तेव्हा आक्रमक होते. रोज सकाळी उठून त्यावेळी ते पत्रकार परिषदा घेत होते आणि एकीकडे त्या ड्रग रॅकेट बद्दल बोलताना, समीर वानखेडेंच्या बद्दल बोलताना अचानक एके दिवशी एक नाव समोर येतं, जयदीप राणा या नावाच्या ड्रग पेडलरचं, आणि नवाब मलिक आरोप करतात की अमृता फडणवीस यांच्यासोबतचा त्यांचा फोटो दाखवतात, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा त्यांचा फोटो असतो आणि तिथं हे सगळं प्रकरण जे आहे ते गंभीर वळण घेतं. आता हा जयदीप राणा जो आहे तो जो एक रिव्हर सॉन्ग, त्यावेळी रिव्हर थीम सॉन्ग किंवा एक रिव्हर अँथम सुधीर मुनगंटीवार पर्यावरण मंत्री असताना करण्यात आलेलं होतं, त्या रिव्हर सॉन्ग मध्ये जी निर्माता कंपनी आहे त्याच्यामध्ये हे जयदीप राणा नाव होतं, असं गंभीर आरोप. आणि त्यामुळे मग या ड्रग पेडलरशी कसा काय संबंध आहे हे सगळे आरोप प्रश्न नवाब मलिकांनी उपस्थित केले. अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी ते लगेचच फेटाळलेले होते. त्यांचं म्हणणं हे होतं की जी रिव्हर मार्च म्हणून ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशननं हा कार्यक्रम आयोजित केलेला होता, फोटो कुणीही काढत असतं आणि त्यामुळं मला त्या व्यक्तीबद्दल काही माहिती नाहीये. पण त्यावेळी फडणवीस यांनी गंभीर इशारा दिला होता की ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत त्यांनी आमच्यावरती असे आरोप करू नयेत आणि जर याची सुरुवात त्यांनी केलेली आहे तर आता मी ही सगळी गोष्ट संपवेन, तुम्ही दिवाळीपर्यंत थांबा, मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, असा एक कडक इशारा जो आहे तो त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला होता. लक्षात घ्या की तेव्हा ते विरोधात होते आणि त्याच्यानंतर मग त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नवाब मलिक यांच्यावरती काही गंभीर आरोप केले. ते आरोप काय होते तर जे 1993च्या बॉम्बस्फोटातले आरोपी आहेत सलीम पटेल आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे शहावली खान, या 2 आरोपींचे थेट संबंध ज्या हसीना पारकर यांच्यासोबत आहेत, जी दाऊदची बहीण आहे, या सगळ्या लोकांच्या सोबत एक जमिनीचा व्यवहार करून, म्हणजे ज्या लोकांच्यावरती टाडा आहे आणि टाडावरती आरोप असलेल्या व्यक्तींची जमीन प्रॉपर्टी जी आहे ती सरकार जप्त करत असतं,
पण एक प्रकारे नवाब मलिक यांनी या लोकांच्या सोबत जमिनीचा व्यवहार करून आणि अगदी स्वस्तात जमीन खरेदी करून नंतर त्याच्यामध्ये आर्थिक फायदा जो आहे तो मिळवला. कुर्ल्यातल्या गोवावाला कंपाऊंडची ही जमीन होती. म्हणजे एक प्रकारे त्यांची जमीन जी आहे ती जप्तीपासून वाचवली, सरकारी कारवाईपासून, आणि स्वतः आर्थिक फायदे त्याच्यातनं मिळवले आणि कदाचित त्या आर्थिक फायद्यांचा काही वाटा जो आहे तो त्या लोकांना पण झाला असावा, अशा पद्धतीचे हे सगळे आरोप होते. नवाब मलिकांच्याकडून कोर्टामध्ये हा दावा करण्यात आला की हे सगळं प्रकरण, त्यांचे वकील सांगत होते की हे प्रकरण पीएमएलए ऍक्टच्या आधीचं आहे. पीएमएलए ऍक्ट 2002च्या आसपासचं आहे आणि हे प्रकरण किंवा हे व्यवहार जे आहेत ते आधीच आहेत. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगची ट्रेल जी दाखवली जाते आणि पीएमएलएच्या अंतर्गत जे गुन्हे सांगितले जात आहेत ते चुकीचे आहेत, हा त्यांचा दावा होता. अर्थात पीएमएलएचं प्रकरण जे आहे ते खूप गंभीर असतं आणि त्यातही या सगळ्यामध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन, थेट दाऊदचं नाव आलेलं होतं आणि त्यामुळं नवाब मलिक यांची सुटका जी आहे ती अवघड होती. त्यामुळेच त्यांना इतके दिवस जामीन जो आहे तो मिळत नव्हता. लक्षात घ्या, फेब्रुवारी 2022ला त्यांना अटक झालेली होती. मग नंतर सुरुवातीला त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली प्रकृतीच्या कारणास्तव आणि नंतर 11 ऑगस्ट 2023, जवळपास 1.25 वर्षानंतर त्यांना हा जामीन मिळालेला आहे. त्यामुळं ज्यावेळी म्हणजे या सगळ्याची सुरुवात कधी झाली हे मी तुम्हाला सांगतोय की नवाब मलिक या सगळ्या प्रकरणामध्ये कधी आले नेमके, आणि त्यातही नवाब मलिक यांनी ज्यांच्यावर म्हणजे ज्यांच्यासाठी तेव्हा ते पत्रकार परिषद घेत होते, समीर वानखेडे यांच्यावरती आरोप करत होते, त्यांचं नेमकं काय झालं हे आपल्याला माहिती आहे. दुसरीकडे ज्या आर्यन खानवरती, शाहरुख खानच्या मुलावरती तेव्हा आरोप होत होते, त्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात होता, त्याला सुद्धा नंतर क्लीन चिट मिळाली या सगळ्या प्रकरणामध्ये. आणि एनसीबीचे काही गंभीर आरोप जे आहेत ते सुद्धा समीर वानखेडे यांच्या चौकशीवरती झालेले आहेत. त्यामुळं त्या प्रकरणाचं काय झालं हे असं झालं. या प्रकरणाबद्दल जे प्रश्न उपस्थित करत होते नवाब मलिक, ते मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अडकले आणि ते कशामुळे अडकले याची एक थोडीफार झलक मी तुम्हाला आता सांगितली. आता येऊयात आपण या सगळ्या प्रकरणामध्ये. म्हणजे आता राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन झाल्यानंतर केवळ नवाब मलिक यांची अडचण होण्यापाठीमागं कारण काय? एकतर या सगळ्या प्रकरणामध्ये दाऊदचं नाव आहे, अंडरवर्ल्डचं नाव आहे आणि सोबत एका विशिष्ट कम्युनिटीचे असल्यामुळं अशा व्यक्तीच्या विरोधात म्हणजे तुम्ही त्यांना सोबत घेताय एवढे आरोप असून सुद्धा हा आरोप भाजपला कुठेतरी जड जाणार आणि त्यामुळं आता एक संधी भाजप याच्यामध्ये शोधतंय की आमचा काही तात्विक मुद्द्यांवरती विरोध मात्र कायम असतो आणि त्यामुळं त्यांनी नवाब मलिकांच्या या सगळ्या प्रकरणामध्ये ही भूमिका घेतली. पण अर्थात प्रश्न पुन्हा तोच उपस्थित होतो की जर नवाब मलिक यांच्या बाबतीत ही भूमिका आहे तर मग प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीत काय? प्रफुल्ल पटेल यांची तर ती प्रॉपर्टी जी आहे ती ईडीने जप्त केलेली आहे. सीजे हाऊस जे नरिमन पॉइंटला बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये इक्बाल मिर्चीच्या व्यक्तींसोबत, त्यांच्या लोकांसोबत व्यवहार केलेले आहेत असा एक थेट आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावरती आहे. इक्बाल मिर्ची मला वाटतं 13च्या आसपास त्याचं निधन झालं, 12-13च्या आसपास. पण इक्बाल मिर्ची सुद्धा अंडरवर्ल्ड डॉन, मग त्याच्यासोबतचे आरोप म्हणजे तोही त्याच्यासोबत आरोप करणारा व्यक्ती तुम्हाला चालतो आणि केवळ या प्रकरणामधला आरोपी जो आहे तो कसा काय देशद्रोही, हा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं विरोधक उपस्थित करतायत. शिवाय देशद्रोहाची व्याख्या नेमकी काय? केवळ अंडरवर्ल्डच्या लोकांसोबत जमीन व्यवहार करणं हा तर म्हणजे बरोबर आहे की तो देशद्रोहच आहे, पण अशा पद्धतीचे भ्रष्टाचार करणं, इतक्या मोठ्या प्रकरणामध्ये जनतेचा पैसा जे लोक लाटतायत, ज्यांच्यावरती तुम्ही आरोप करतायत, त्यांची जी सगळी प्रकरणं आहेत तो देशद्रोह होत नाही का? हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला पाहिजे. आणि एक दिसतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे 5 राज्यांचा निकाल लागला आणि त्याच्यानंतर आता अशा पद्धतीनं थेट आक्रमक भूमिका जी आहे ती आता भाजप घेताना दिसत आहे. इतके दिवस आपण बघत होतो की अजित पवारांच्या गटाचा खूप एक होल्ड जो आहे तो या सगळ्या प्रकरणामध्ये दिसतोय. आमदार कमी असले, नंतर सत्तेत सहभागी झाले तरी 9 मंत्रिपदं शिंदेंच्या इतकीच त्यांना मिळाली. नंतर मलाईदार खाती सुद्धा मिळाली. भाजप सरकारमध्ये आहे की नाही असा प्रश्न पडावा अशा पद्धतीची स्थिती वाटत होती. पण शेवटी इथं बॉस कोण आहे किंवा कोणाच्या इशाऱ्यावरती सगळ्या गोष्टी होतात हे या निमित्तानं दाखवण्याचा प्रयत्न भाजपनं केला. पण या सगळ्यामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती तात्विक जरी वाटत असली तरी ती तितकीच तकलादू आहे, कारण इतक्या लोकांना सोबत घेतलेलं आहे
आणि इतक्या लोकांना सोबत घेतल्यानंतर नॅचरली करप्ट पार्टी असं ज्या पक्षाला तुम्ही हिनवत होता त्याच पक्षाचे सगळे लोक आता सोबत आल्यानंतर केवळ नवाब मलिक यांना विरोध करून आपला नैतिक मुखवटा जो आहे तो भाजप लोकांच्या पर्यंत पोहोचवू शकणार आहे का, हा याच्यातला प्रश्न आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत या सगळ्या. आणि महाविकास आघाडीच्या काळामध्ये अनिल देशमुख सुद्धा जेलमध्ये होते. ते आता शरद पवारांच्या बाजूला आहेत. पण असं म्हटलं जात होतं की अनिल देशमुखांच्या बाबतीत सुद्धा भाजपचा विरोध होता. पण मग विरोध असलेले किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांच्यावरती जेलची कारवाई झालेली आहे, छगन भुजबळ जेलमध्ये जाऊन आलेले होते, हसन मुश्रीफ यांच्यावरती सुद्धा ईडीची कारवाई झालेली होती, हे लोक तुम्हाला चालतायत आणि नवाब मलिक चालत नाहीयेत. आता नवाब मलिक नेमके कोणाच्या बाजूने असणार, हा तर या सगळ्यातला एक प्रश्न असेलच. आणि लोकांना म्हणजे दोनही गटांकडून हे दिसतंय, विशेषतः अजित पवार गटाकडनं, नवाब मलिक हे एका विशिष्ट कम्युनिटीचे आहेत, मुस्लिम समुदायातून येतात आणि त्या समुदायाची मतं सुद्धा त्यांना हवी आहेत. म्हणूनच भाजप सोबत आल्यानंतर सुद्धा मुस्लिम आरक्षणाची गोष्ट जी आहे ते अजित पवार करताना दिसतायत. आणि त्यामुळं नवाब मलिक यांच्या बाबतीत काय होईल हे महायुतीतल्या या सगळ्या पुढच्या घडामोडींच्या दृष्टीनं इंटरेस्टिंग असणार आहे. आता अधिवेशनाची सुरुवात होतानाच हा मुद्दा गाजतोय, त्याच्यामध्ये इतर जे महत्वाचे मुद्दे आहेत ते बाजूला राहू नयेत ही देखील अपेक्षा सामान्य जनता करत असेल. त्यामुळं या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे नेमकं राजकारण काय घडतंय हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या आवर्जून कळवा. सूचना असतील, तक्रारी असतील, त्या सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.